पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हुकुमशाहीचा पराभव व्हावा, नांदेडला लागलेल्या गद्दारीचा जो डाग होता त्यावेळेला तो धुवून काढण्यासाठी ते ठामपणे उभे राहिले, त्यांची प्रकृती बरी नसताना, आणि नांदेडच्या जनतेनं त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. असे वसंत चव्हाण हे इतक्या लवकर आम्हाला सोडून जातील असं आम्हाला वाटलं नव्हतं. सातत्यानं ते माननीय उद्योगींच्या संपर्कात होते. निवडून आल्यावर ते मातोश्रीवर आले, दिल्लीमध्ये भेटले आम्हाला सगळ्यांना. त्यांची प्रकृती सुधारत होती असं चित्र दिसत होतं, पण त्यांना किडनीचा आजार होता आणि आज त्यांचं दुर्दैवी निधन झालं. आम्ही सगळे, शिवसेना परिवार असेल, माननीय उद्धव ठाकरे असतील, आम्ही त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहोत. एक सच्चा कार्यकर्ता काँग्रेसचा जो हुकुमशाही विरुद्ध उभा राहिला तो जिंकला, पण शेवटी दुर्दैव असं की त्यांना आजारानं गाठलं आणि ते आपल्यातून निघून गेले. आदित्य ठाकरे आज संभाजीनगर दौऱ्याला आहेत आणि आज सकाळी हॉटेलच्या बाहेर भाजप कार्यकर्ते हे तिथे आक्रमक झाले होते. दिशा प्रकरणात नेमकं काय झालं हे विचारत आहेत आणि त्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भेटलेले पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टीकडे सध्या काही काम नाहीये. भारतीय जनता पार्टी ही एक भ्रमिष्ट पार्टी आहे, एक भ्रमिष्ट पार्टी. आणि या राज्यामध्ये यांचं सरकार आल्यापासून महिलांविरुद्ध अत्याचारामध्ये वाढ झाली, अल्पवयीन मुलींच्या संदर्भात अत्याचारात वाढ झाली. बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात मागच्या 8 दिवसामध्ये 27 ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले आणि त्यांना याबाबत प्रश्न विचारले की मग ती बनावट प्रकरणं निर्माण करतात. भाजपचे कार्यकर्ते जे स्वतःला म्हणून घेतात ते भाजपचे कार्यकर्ते नसतात, ते पगारी नोकर आहेत. त्यांचा IT सेल असेल, काय म्हणतात ते, हे झेंडे फडकवणारे लोक, हे सगळे त्यांचे पगारी नोकर आहेत, पेड वर्कर आहेत. आणि मग ते अशा प्रकारे महाविकास आघाडी संदर्भात ज्या भूमिका घेतात त्या पूर्णपणे बनावट आणि खोटारड्या आहेत. खरं म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये किमान 2 मंत्री असे आहेत त्यांच्यावर थेट अशा प्रकारचे आरोप आहेत. नुसते आरोप नाही तर